तेनालीराम यांचा जन्म 16व्या शतकात भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील गर्लापाडू या गावात झाला। तेनालीराम यांचा जन्म तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला। ते व्यवसायाने कवी आणि तेलुगू साहित्याचे उत्तम अभ्यासक होते। त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे ते खूप प्रसिद्ध होते आणि त्याला विकट कवी या टोपण नावाने संबोधले गेले। तेनालीरामचे वडील गर्लाप्ती रामया हे तेनाली गावातील रामलिंगेश्वर स्वामी मंदिराचे पुजारी होते। तेनाली राम लहान असताना त्यांचे वडील गर्लाप्ती रामया यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्याची आई त्याला तिच्या भावासोबत राहण्यासाठी तेनाली या गावी घेऊन गेली। तेनालीराम हे देखील शिवभक्त होते, म्हणूनच त्याला तेनाली रामलिंगा असेही म्हटले गेले। ऐतिहासिक सूत्रांनुसार काही काळानंतर त्यांनी वैष्णव धर्म स्वीकारला। तेनालीराम यांना शाळेत औपचारिक प्रशिक्षण मिळाले नाही, परंतु त्यांची शिकण्याची तीव्र इच्छा आणि ज्ञानाची आवड यामुळे त्यांना शिकाऊ पदवी मिळाली। परंतु ते पूर्वीचे शिवभक्त असल्यामुळे वैष्णव अनुयायांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले नाही। तेव्हा एका महान संताने त्यांना कालीची उपासना करण्याचा सल्ला दिला आणि असे म्हणतात की संताची आज्ञा मानून तेनाली रामने देवी कालीसाठी खूप तपश्चर्या केली आणि त्याचा परिणाम म्हणून तेनाली राम यांना देवी कालीकडून उत्कृष्ट हास्य कवी होण्याचे वरदान मिळाले। तेनालीराम त्यांच्या नंतरच्या आयुष्यात भागवत मेळा मंडळाशी संबंधित होते आणि एके दिवशी भागवत मेळा मंडळ महाराज कृष्णदेव राय यांच्या दरबारात त्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी पोहोचला। त्यांनी राजा कृष्णदेव राय यांना त्यांच्या प्रभावी कामगिरीने प्रभावित केले आणि कृष्णदेव राय यांनी तेनाली राम यांना त्यांच्या दरबारात 8वा विद्वान अष्टादिग्गज मंडळ म्हणून नियुक्त केले। महाराजा कृष्णदेव राय 1509 ते 1529 पर्यंत विजयनगरच्या गादीवर होते। तेव्हा तेनालीराम त्यांच्या दरबारात हास्यकवी आणि मंत्री सहायकाच्या भूमिकेत उपस्थित असायचे। इतिहासकारांच्या मते तेनाली राम एक विनोदी कवी तसेच ज्ञानी आणि हुशार व्यक्ती होती। तेनालीराम महाराजा कृष्णदेव राय यांना राज्याशी संबंधित गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी अनेक वेळा मदत करत असत। त्याच्या बुद्धिमत्ता, चातुर्य आणि ज्ञानाशी संबंधित अनेक कथा आहेत। आपण या कथांच्या सत्यतेबद्दल शंका घेऊ शकता, परंतु त्यांच्या गुणवत्तेवर नाही। आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा।